दर्शी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसंदर्भातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील अशी आवई विरोधकांनी उठवली होती। रोहित पवारांनंतर संजय राऊतांनी सुद्धा फडणवीसांबाबत एक नवं भाकीत केलंय। राऊतांच्या या भाकीताचं भाजपनं खरपूस भाषेमध्ये समाचार सुद्धा घेतलाय। पाहूयात नेमकं राऊत काय म्हणाले होते आणि भाजपनं कशा पद्धतीने उत्तर राऊतांना दिलं या रिपोर्टमधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारची घोडदौड सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांनी विकास कामांच्या पाठपुराव्यासाठी दिल्ली दौरा केला। फडणवीस दिल्लीला काय गेले तर विरोधकांनी पुन्हा फडणवीस दिल्लीला जाणार अशी आरोळी दिली। फडणवीसांनीही आपण दिल्लीला नाही महाराष्ट्रातच राहणार असंही ठासून सांगितलं। मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। फडणवीसांनी सांगूनही संजय राऊतांना बहुतेक यावर विश्वास बसला नसावा। फडणवीसांना राष्ट्र बोलवत असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं, तर भाजपनंही संजय राऊतांवर पलटवार केलाय। जरी देवेंद्रजींना दिल्लीची गरज नसली, आवड नसली, तरी राष्ट्र त्यांना बोलावत आहे। भारतीय जनता पक्षाच्या भाषेमध्ये नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम आहे ना, ते राष्ट्र त्यांना साथ घालत आहे। महाराष्ट्र की यही पुकार, आपकी बार देवाभाऊ सरकार असं म्हणून महाराष्ट्रानं देवेंद्रजींना निवडून दिलंय। तुम्हाला 25 महिने तुमचं सरकार टिकवता आला नाही आणि तुम्ही देवेंद्रजींबद्दल भविष्यवाणी म्हणतायत। आणि राष्ट्र की पुकार ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसाठी आहे आणि महाराष्ट्राची पुकार ही देवाभाऊंसाठी आहे आणि तुमच्यासाठी पाकिस्तान की पुकार आहे। पाकिस्तानची पुकार संजय राऊत इस पार। फडणवीसांना आजूबाजूची लोक दिल्लीला ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। फडणवीस मोदींना भेटतात तर मग एकनाथ शिंदे अमित शहांना भेटतात, याकडेही लक्ष वेधलं। राऊतांनी महायुतीतली दरी शोधण्याआधी शिवसेना उभाटा आणि जनतेतली दरी शोधावी असा सल्ला भाजपनं दिलाय। मी इथेच राहणार, तुमची खूप इच्छा असेल, पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतायत त्याचं काय? तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत। मी चांगल्या भावनेने बोलतो आहे, आमच्या सद्भावना आहेत, त्या त्यांच्या सद्भावना नाहीत। ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही बसतो आहे, असे बरेच लोक आहेत। शिंदे गट आणि भाजपची दरी शोधण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमच्यामध्ये किती दरी निर्माण झाली ते बघा। त्यामुळे ज्यांचा पक्ष अख्खा दरीमध्ये गेलाय त्यांनी इतरांवर टीका करू नये। आपली काय दरदर अवस्था झाली आहे त्याचा विचार जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या पक्षातली लोकांनी करावा। आजकाल दिल्लीमध्ये भाजप संघटनेमध्ये किंवा मंत्रिमंडळात काही घडलं की महाराष्ट्रामध्ये खांदेपालटाची चर्चा सुरू होते। ही चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये होणं अपेक्षित असतानाच आता विरोधक चवीचवीनं चर्चा करतात। याचाच अर्थ फडणवीस हे विरोधकांच्या खूपच पुढे निघून गेले की काय असा काढला जाऊ नये एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।